स्वच्छता राखा रोडवेजा कुछ याद उन्हें भी कर लो, कुछ याद उन्हें भी कर लो, जो लौट के घर ना आए। तुम्हें दिखाएगा कि हिंदुस्तान की इस मिट्टी से तिलक करो, ये धरती है बलिदान की। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। मेरे देश की धरती
नाची यहाँ भोली शक्लें हीरो की यहाँ जाते हैं सांझे मस्ती में मस्ती है घूमते मस्ती में
त्यांचे स्मरण केले पाहिजे. ना जातीसाठी लढले, ना धर्मासाठी लढले, फक्त देशासाठी लढले. त्यांना शतशः प्रणाम. जय जय भारत. तिरंगा एक दिशान आपला भारत जगात मान. विसरू नका त्या वीरांना जे सिद्धिने देशासाठी पूज्य गुरुंगा इथे जमले माझे मित्र मैत्रिणी. आज आपण स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी इथे जमलेलो आहोत. म्हणून मी स्वातंत्र्य दिनाचे हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते. आज आपला भारत देश स्वतंत्र झाला तरी मला कसलेही स्वातंत्र्य नाही. माझे आई मला टीव्ही मोबाईल पाहू दे नाही. माझे आई बाबा माझ्यासमोर मोबाईल पाहतात आणि मला अभ्यास करायला लावतात. तुम्हीच सांगा बरं मला कसा अभ्यास करू वाटेल. म्हणून आज पण मला पारतंत्र्यात असल्यावानी वाटते. जर मला माझ्या मर्जीप्रमाणे मोबाईल वापरू दिला तर खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले असते वाटे. मी शेवट एवढंच म्हणेन, रिंगणचा प्रिय देश परतोवरी महान. आम्ही करतो त्याला प्रणाम, आम्ही करतो त्याला प्रणाम. जय जय भारत. धन्यवाद. मित्रांनो, मी रुद्र श्रीकांत आवटे, इयत्ता पहिली, शाळा भापकर वस्ती. आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, मान्यवर, मित्रांनो, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. आज आपला स्वातंत्र्य दिन. अनेक नेत्यांनी देशासाठी मोठे योगदान दिले म्हणून आपण स्वातंत्र्याचा शोध घेतो. कारण त्यांच्या संघर्षाने आपल्याला ही अमूल्य भेट दिली. देशप्रेम आणि एकता प्रगतीसाठी काम केले पाहिजे. स्वच्छता, शिक्षण आणि शिस्तीचा स्वीकार करून आपण भारताला अधिक मान बनवू शकतो. आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय भारत. मित्रांनो, माझे नाव शालिनी फुलके, इयत्ता पहिली, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भापकर. आज स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट 1947 आपला भारत देश इंग्रजांच्या राज्यातून स्वतंत्र झाला. त्यासाठी त्यांचे प्राणांचे बलिदान दिले. आज आपण शेती, उद्योग, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञानात प्रगती केली. सर्वांना प्रगती घ्यावा त्याकडून सरणाने हीच कधी कार्यक्रम रेजिग्नेशन महाराष्ट्रातील नाही कसं नव्हे राष्ट्रपती फुलेचे स्वप्न पूर्ण केले. आपला देश लवकरच जगाच्या जागतिक माणसाचा घोषित होईल. जय महाराष्ट्र. नमस्कार, माझे नाव विजय वागता, सावगाव, तालुका शावगाव, जिल्हा अहमदनगर. शाळेचे नाव आहे बापतोस्ती. आज 15 देश आपल्या भारताचा स्वातंत्र्य साजरा होतो. बाधित होतो. जय जय. आज आपलं झेंडावंदन आहे. आज आपण झेंडावंदन करत आहोत. झेंड्यातील करत असते केशरी, पांढरा, हिरवा. तिरंगा आपली शान, राखूचा मान. तिरंगा आपली राखूचा मान. जय जवान. सर्वांना नमस्कार. माझे नाव शिरेश गणेश. सर्वप्रथम स्वातंत्र्याच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा दिवस, कारण आजचा दिवस आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. एवढे बोलून माझे भाषण संपत. जय हिंद, जय भारत. आज आपला स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट 1947 साली आपली भारत माता इंग्रजांच्या रोखड्यातून मुक्त झाली. तिला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी प्राणाची आहुती दिली. म्हणून भारतीय इतिहासात
15 ऑगस्ट हा दिवस अमर झाला. त्या क्रांतिकारकांना माझा प्रणाम. 3 रंगांचा आमचा तिरंगा, केशरी, पांढरा आणि हिरवा. नवी फडकत गातो नित्य पराक्रमाची गाथा. जय हिंद, जय भारत. आज 15 ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन. मी दुसरी शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बापकरस्ते. आजच्या कार्यक्रमात उपस्थित मान्यवर, गावकरी, पालक सर्वांना माझा नमस्कार. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. आपण म्हणूनच आज उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक देशभक्तांनी रक्त सांडले, प्राणाचे बलिदान दिले. हा देश माझा, याचे बाण जरासे राहू द्या, जरासे राहू द्या. आजही आपण पाहतो की आपल्या देशावर छोटी मोठी संकटे येतात. दंगली, बॉम्बस्फोट, दारूगोळा अशा संकटातून देशाला वाचवण्यासाठी एकजुटीची गरज आहे. हिंद देश के निवासी सभी जन एक है. रंग रूप वेश भाषा चाहे अनेक है. खरंच आपला देश खूप सुंदर व महान आहे. या देशाला वाचवण्यासाठी अनेक देशभक्तांनी प्राण नेसले. त्यांचेच आपण स्मरण केले पाहिजे. म्हणूनच मी म्हणते, ए मेरे वतन के लोगो, जरा आंखों में भर लो पानी. जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. जय हिंद, जय भारत. आमचा भारत देश माणसांना व्यासपीठाने मुख्य शिक्षक, उपस्थित सर्व पाहुणे व माझ्या सर्व विजयी मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव स्वरा मुलगीचे. प्रथमतः सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज 15 ऑगस्ट म्हणजे आपल्या भारत देशाचे स्वातंत्र्य दिन. आपल्या सर्वांसाठी हा दिवस अभिमानाचा व आनंदाचा दिवस आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीमधून स्वातंत्र्य झाला. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी शेकडो वीरांनी, स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले. आज आपण स्वातंत्र्य सैनिकांना सलाम करूया. हा दिवस आपल्याला देशप्रेमाची शिकवण देतो. माझे देशावर खूप प्रेम आहे. आपण सर्वांनी आपल्या देशावर प्रेम करायला हवे. उत्सवतीने रंगांचा भाई आज सजला, उत्सवतीने रंगांचा भाई आज सजला. नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला, ज्यांनी भारत देश घडवला. सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे हा दिवस पाहिला. ती आई आहे भाग्यशाली जिच्या पोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला. त्या सर्वांचा स्मरण करण्याचा हा दिवस. पुन्हा एकदा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय भारत. तिरंगा आणि तिरंगा शान है और तिरंगा ही हम हिंदुस्तानी प्रधानमंत्री मुख्य आदरणीय शिक्षक और मेरे प्यारे दोस्तों, तुम सभी को मेरा नमस्कार. मैं महाराज अभिषेक करता दूसरी आप सभी को मेरा नमस्कार. स्वतंत्रता दिन की बधाई देता हूँ. माझे नाव अनुष्का संदीप बोरके. आता दुसरी शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बापकरस्ते. आज 15 ऑगस्ट हा दिवस भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करीत आहोत. आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजीला स्वातंत्र्य झाला. तिरंगा हा भारताचा राष्ट्रध्वज आहे. जनगणमन हे भारताचे राष्ट्रगीत आहे. वंदे मातरम हे भारताचे राष्ट्रीय गीत आहे. मला माझ्या देशाला अभिमान आहे. मला माझा देश खूप आवडतो. एवढं बोलून माझ्या भाषण सांगते. जय हिंद, जय भारत. दुसरी शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बापकरस्ते. आज आपला स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट 1947 साली आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. आपण भारताचे नागरिक या नात्याने आपल्या देशाचे कर्तव्य आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या देशभक्तांनी प्राणाचे बलिदान केले त्यांचे स्मरण पाहिजे. आज आम्ही सकाळी स्वच्छ होऊन शाळेत झेंडावंदन केले, राष्ट्रगीत म्हणालो. मला माझ्या देशाचा अभिमान आहे. या डोलदाटे राहून वंदन करते. भाई आज सजला, उत्सवतीने रंगांचा भाई आज सजला. नतमस्तक मी ते सर्वांना ज्यांनी भारत देश घडवला. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव अनुष्का संदीप बोरके. आता दुसरी शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बापकरस्ते. आज 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन. आज आपण सर्वजण येथे आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यासाठी जमलो आहोत. 15 ऑगस्ट 1947
रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले. महात्मा गांधी, पंडित नेहरू, लोकमान्य टिळक, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, राणी लक्ष्मीबाई, सरदार वल्लभभाई पटेल, मंगल पांडे अशा अनेक क्रांतिकारांनी प्राणपणाला लावले. आज आपण मुक्तपणे श्वास घेतोय त्याचे सर्व हे देशपुत्रांचे आहे. या थोर देण्याचे स्वातंत्र्य सैनिकांना माझे नमन. आजच्या या मंगल दिनी आपण आपला राष्ट्रीय ध्वज फडकवितो आणि हा राष्ट्रीय सण मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत. आज आपण 78वा साजरा करत आहोत. तिरंगा आमचा भारतीय झेंडा उंच उंच फडकवू, प्राणपणाने लढून आम्ही शांततेची वाढवू. जय हिंद भारत. My name is Disha Sitimas, Kema School, Nazirpur Primary School of Kursti. I am in 3rd standard. Respected President, teachers and my dear friends, today I want to tell you some words about our Freedom Day. Our India got free on 15 August 1947. 15 August 1947, many freedom fighters did a great job for this. Mahatma Gandhi, Lokmanya Tilak, Pandit Nehru are some of them. We need to keep the freedom. It is fight to worthy of it. We shall always keep in mind that our soldiers are showing bravery at the border. We have to keep the peace in our country. I want to conclude with saying Jai Hind, Jai Bharat. हिंदुस्थानाचा नारा जगभर गुजरतोय, आमचा तिरंगा डोलाने फडकतोय. मी विक्रांत सचिन पाथरकर, इयत्ता 3री, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भापकर वस्ती. आज 15 ऑगस्ट भारताच्या इतिहासातील सुवर्णदिन. मित्रांनो, 15 ऑगस्ट हा भारतातील प्रत्येक नागरिकांसाठी उत्साहाचा सन्मानाचा अभिमानाचा आहे. 15 ऑगस्ट 1947 ला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. आपल्या देशावर 200 वर्ष इंग्रजांचे राज होते. आपल्या देशावर राहून आपल्यालाही राज्य करू लागले. या इंग्रजांना हकलून आपली भारत माता मुक्त करण्यासाठी अनेक वीरांनी रक्त सांडवले, अनेकांनी प्राण दिले. जे देशासाठी लढले ते अमृतज्ञ झाले. आजच त्यांचे स्मरण करूया. जय हिंद, जय भारत. भारताच्या स्वातंत्र्य दिन मॅडम तुम्ही इकडं आहे. आजच्या दिवशी 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त झाला. माझ्या देशावर खूप प्रेम आहे. आपण सर्वांनी आपल्या देशावर प्रेम करायला पाहिजे. जय हिंद, जय भारत. My school name is JP Primary School of Kursti. Guru Aniki, respected teachers and parents and my dear friends. Today we celebrate Freedom Day. We celebrate Independence Day every year on 15th August 1947. It is the day when we got freedom from the British. India is our mother country and we as citizens we should be always ready to make it the best country of the world. Jai Hind. गणौर यहाँ नमस्ते सभी को अभिवादन। आजादी की कभी शाम नहीं होने देंगे बच्चों, जो एक बूंद भी लोगों की तब तक भारत माता का आंचल नीलाम नहीं होने देंगे, नीलाम नहीं होने देंगे। सबसे पहले मैं आप सभी को धन्यवाद कहूँगी। आप अपना कीमती समय लेकर आए हैं। इस स्वतंत्रता दिन की आपको बहुत बहुत बधाइयाँ देती हूँ। आपण भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करत आहोत। प्रथम सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाची हार्दिक शुभेच्छा। आज 15 ऑगस्ट हा दिवस आपण भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करत आहोत। आपण भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करत आहोत। प्रथम सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाची हार्दिक शुभेच्छा। आज 15 ऑगस्ट हा दिवस आपण भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करत आहोत। वीरांना याचा दिवस पाहिला ती आई भाग्यशाली जिच्या पोटी जन्मल्या। वीरांना देश अखंड राहिला,
सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल असणारे गुरुजन, छाया देणारे पालक वर्ग, चांदण्यासारखे चमकणारे माझे बालमित्र. मी सिद्धराज दीपक पात्रकर, चौथी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कापतोर वस्ती. आज आपला 15 ऑगस्ट प्रथमच म्हणेल. ए मेरे वतन के लोगों, जरा याद करो कुर्बानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. खरंच विसरू अशा वीरांना, त्यांनी देशासाठी दिले प्राण. तिरंगा आहे आपली शान आणि सैनिकही राखतायत त्यांचा मान. आपणही राखला पाहिजे. अनेक अडचणीवर मात करता आपण स्वातंत्र्य मिळवला. आज आपण स्वतंत्र आहोत. अजूनही आपल्यासमोर अनेक संकटे आहेत. त्यातील प्रदूषण ही समस्या माणसाने आपल्या इतिकरिता झाडे तोडली. परंतु मुक्त जीवन जगायचं असेल तर झाडी लावायची गरज आहे. मित्रांनो, हे काम अवघड नाही. आपण सर्व करू शकतो. प्रत्येकाने एक झाड लावले व मोठे केले तर ती एक प्रकारे देश सेवाच होईल. आजच्या शुभ दिनी मी तुम्हाला एक झाड लावायचे आवाहन करतो आणि माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय भारत. उत्सव 3 रंगांचा आभाळी आज सजला. उत्सव 3 रंगांचा आभाळी आज सजला. नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला. नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला. सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या देश बांधवांनो, आज 15 ऑगस्ट आपण सर्वजण येथे भारताचा 79वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मित्रहो, 15 ऑगस्ट हा भारताचा सन्मानाचा व अभिमानाचा दिवस आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या अनेक वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. आपल्या भारत देशाला सहजासहजी स्वातंत्र्य मिळाले नाही. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. तरीही आज भारतासमोर महागाई, भ्रष्टाचार, गरिबीसारख्या समस्या आवासून आहेत आणि त्या समस्यांचे उच्चाटन पूर्ण झाल्याशिवाय देश सुखी, संपन्न व प्रगत राहणार नाही. चला तर मग सर्वांनी एकत्र येऊन आपला भारत देशाला एक महान देश बनवण्यासाठी प्रयत्न करूया. असे म्हणावेसे वाटते की तिरंगा आमचा ध्वज उंच उंच फडकवू, तिरंगा आमचा ध्वज उंच उंच फडकवू, प्राणपणाने लढू आम्ही शान त्याची वाढवू, प्राणपणाने लढू आम्ही शान त्याची वाढवू. तिरंगा आहे आमची शान, आमचा भारत जगात महान. तिरंगा आहे आमची शान, आमचा भारत जगात महान. विसरू नका त्या वीरांना ज्यांनी दिले देशासाठी प्राण. विसरू नका त्या वीरांना ज्यांनी दिले देशासाठी प्राण. ना जातीसाठी लढले, ना धर्मासाठी लढले, ना जातीसाठी लढले, ना धर्मासाठी लढले. शूर भारतीय वीर फक्त देशासाठी लढले, फक्त देशासाठी लढले. अनेक स्वातंत्र्य वीरांनी झेलल्या गोळ्या निधड्या छातीवर. अनेक स्वातंत्र्य वीरांनी झेलल्या गोळ्या निधड्या छातीवर. म्हणूनच आज आपण उभे आहोत स्वाभिमानाने या भारत देशाच्या मातीवर, या भारत देशाच्या मातीवर. जाता जाता एवढेच बोलेल, नव्या युगाची पहाट झाली स्वातंत्र्याचे गीत गाऊ. नव्या युगाची पहाट झाली स्वातंत्र्याचे गीत गाऊ. या मित्रांनो, आपण सारे विज्ञानाची साथ घेऊ. या मित्रांनो, आपण सारे विज्ञानाची साथ घेऊ. समाज चांगला करू, नवा भारत नवा देश. समाज चांगला करू, नवा भारत नवा देश आपण घडूया. गरिबांना अन्न, मुलांना शिक्षण, बेकऱ्यांना काम, हात ध्यास धरू, जातीभेद उच्चाटन या गोष्टीचा आदर करू. भारत आपले हे गीत गाऊ, हे गीत गाऊ. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. झेंडावंदन कार्यक्रम झालेला आहे. त्यानंतर अनेक मुलांनी त्यांच्या भाषणातून काहींनी अतिशय सुंदर भाषण केलेलं आहे. भाषणामधून क्रांतिकारांनी बलिदान, त्याच्यानंतर त्यांच्या वर्गानुसार, त्यांच्या बुद्धीनुसार अतिशय सुंदर भाषण करतात आणि असे देशाविषयी प्रेम, झाडे लावायचा उपक्रम आणि आपल्या देशावर प्रेम करावे. आणि सगळ्यात धन्यवाद तागडे मॅडम, आपले हेडमास्टर मॅडम. अतिशय सुंदर कार्यक्रम घेतात शाळेत आणि सर्वच मुलांना
हळूहळू संधी देण्याचं काम करतात, स्टेज डेअरिंग देतात. त्यामुळे मी सर्व शाळेचे स्टाफचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज एवढे पावसाचे वातावरण असून देखील मुख्याध्यापिका मॅडम तागडे मॅडम, शिंदे मॅडम, भापकर मॅडम यांनी चांगल्या प्रकारे मुलांची तयारी करून घेऊन पावसाचं वातावरण असल्यामुळे बाहेर यांना काही कार्यक्रम साजरा करता नाही आला. त्यामुळं रूममध्ये व्यवस्थित प्रकारे सर्व मुलांना व्यवस्थित भाषणाची तयारी वगैरे करून घेऊन चांगल्या प्रकारे मुलांनी भाषण केले. अंगणवाडीच्या मुलांनी पण चांगल्या प्रकारे भाषण केलं, चांगल्या प्रकारे कार्यक्रम साजरा केला. त्यांच्या मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. हे मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. तुम भूल न जाओ उनको, इसलिए सुनो ये कहानी, जो शहीद हुए